नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल। मी आलेलो आहे आज कलंगूट बीचवर। कलंगूट बीच हे गोव्यातले सगळे बीच कडे जाताना तुम्हाला असे भरपूर लोक मिळतील जे तुम्हाला तुमच्या अंगावर विचित्र चित्र। आता आलो बोटिंग करायला। आता बोटिंग करू। आल्या बोटिंग करायची इच्छा जरा जास्त जाणवली मला, त्याच्यामुळे वाटलं मग आधी बोटिंग करावं, मग बाकी काय आहे ते बघू, नंतर काय आहे ते बघू। नंतर हे काय टी शर्ट घेतले दोघांनी, दोन सेम कलरचे। आणि इथे पुढची एक टीम आहे, ती पण बसली बोटीमध्ये आणि आता आम्ही चाललो। गोव्यात येऊन सगळ्यात अगोदर बोटीचा आनंद घेण्यासाठी काय वाटलं काय माहिती मला माहित नाही, पण अगोदर वाटलं बोटीचाच आनंद घ्यावा। आता बोटीत बसलो आणि बघू, सगळ्या चिमण्या हागल्यात, म्हणलं धरावं इथं, पण सगळ्या चिमण्याचं बीच आहे। धन्यवाद बाळा। अरे खायची नाट लय भारी दिसत जर बाजूला पापड होईल तुझा अंगास काय बोट पळते अगं सनाट निघली उगे ते म्हणते खाली बसा पडत खरंच पाडण्यासारखं आहे ना, जरा जास्त हालती बोट त्याच्या गोव्यात आल्यावर बोटीचा आनंद अगोदर घ्या, बाकी काय नंतर एन्जॉय करता। आधी आलं की एकदा वॉटर स्पोर्टचा आनंद घ्यायचा आणि नंतर एन्जॉय करायचा। बोटीत बसण्याचा प्लॅन जरा आनंदाचा होता हे आता कळायला लागलं, बरं वाटतंय जरा। फक्त जरा कॅमेराचा प्रॉब्लेम झालाय मोबाईलचा, त्याच्यामुळे सेल्फी घ्यायला जरा त्रास व्हायला लागला, फोटो घेता येईल, व्हिडिओ किती घ्यावा। हे असं बोट चालवणं म्हणजे जरा डेंजरस काम आहे बरं, त्याच्यामुळे सगळं लक्ष सांभाळून लक्ष द्या। वाढला पाणी उडत पाणी उडालं असा मोठा काय करायचं करा, बुकिंग करा गोव्याला। थोडा सिनेमॅटिक शॉट घेऊ वाटला म्हणून कॅमेरा उलटा केला आणि धरला मोबाईल असं ठीक आहे। थोडं भारी वाटतं जरा तसं शॉट घ्यायला, पण आपण एवढे एक्सपर्ट थोडे तसं शॉट घ्यायला। बघू, कॅमेरा वॉटरप्रूफ असल्यामुळे काय वाटत नाही, शॉट पण चांगले घेता येतात कॅमेरा वॉटरप्रूफ असल्यामुळे। वापस फिरवलेली बोट आता वळून रिवर्स चालली, सगळेच उठले व्हिडिओ घ्यायला, फोटो घ्यायला। माझं पहिल्यापासून चालू त्याच्यामुळे उभाच आहे। मित्रांनो, नवीनच ब्लॉगिंग सुरू केलेली आहे, बऱ्याच जागेवर फिरण्याचं स्वप्न आहे, ब्लॉगिंग मधून पूर्ण करायचं असं थोडंच आहे, पण फिरतोय, व्हिडिओ घेतोय, जमतंय का नाही काय माहित नाही, कमेंट करून सांगा। आणि ड्रोन शॉट कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा, भरपूर मोठा आहे।
बागा बीच आणि कलंगूट बीच म्हणजे हे समोर दिसतंय ते बागा बीच, सगळ्यात पुढे समोर कोपऱ्यात दिसतंय का ते बागा बीच आणि हे कलंगूट बीच. जास्त काय असं लांब नाही, पण चलत जायला काटाळा येतोच थोडा. शेवट वाळूत चालायचं मी जरा जड जातो ना. हा समुद्र किनारा आहे बागा बीचचा. आणि डबल आलो कलंगूट बीचवर. कलंगूट बीचची नाईट लाईफ भारी आणि नाईट इफेक्ट ती भारी वाटतं पाहायला रात्रीचा. बघू थांबा थोडं, संध्याकाळपर्यंत थांबणार आहे मी. त्यावेळेस 2च दिवसाची ट्रिप काढली. उद्या दूधसागरला जाऊन वापस निघायचं. सनसेट तर थांबलेलो आहे. कधी पण आल्यावर सनसेट मिस करू नका. गोव्याचाच नाही, कोणत्याच समुद्र किनाऱ्याचा सनसेट मिस करू नका. सनसेट पाहण्यासाठी थोडा वेळ द्या. पहा, वॉटर ॲक्टिव्हिटी पण गोव्यात भरपूर आहे. गोव्याची नाईट लाईफ एकदम मस्त आहे, म्हणजे वाटतं. हा आहे गोव्याचा नाईट व्ह्यू. कलंगूट बीच असेल, बागा बीच असेल, असंच राहतो. मस्त डीजे वगैरे लागलेले असतात. आपण तिथे जाऊन बसायचं, ऑर्डर द्यायची, जेवण वगैरे करायचं. बरेच जण म्हणतात की बीचवर आम्ही भरपूर खर्च पडलो वगैरे वगैरे, पण तसं काही नाही बरं का. खरं सांगायचं म्हणजे जे लोक नवीन येतात त्यांना माहीत नसतं इथं बसतात आयटी. आम्ही पण बसलेलोच आहेत, पण आम्ही फक्त नाश्ता वगैरे करणार, जेवण करणार. आम्ही ते बिअर वगैरे घेत नाहीत. बरेच जण म्हणजे बिअर 200ला पडली, 250ला पडली, म्हणजे तुझं बिअरला गोव्यात पैसे लागत नाही. पण तसं काही नाही. तुम्ही जर बीचवर बसता तर तुम्हाला 200-250ला बिअर भेटणार आहे. काही पण घ्या, तुम्हाला महागच भेटणार आहे. हे असं तिथं एक थोडं डान्स बार टाईप होता. भरपूर मुली वगैरे आहेत आणि बाहेर समजा आपल्यासारखे फिरायला आलेले आणि आपले लोक आपल्यासारखेच फिरायला आलेले आणि ते एन्जॉय करतात. पण एवढं एन्जॉय करणं काय, समजा थोडं बसून एकदा जेवण वगैरे करून नंतर बघायचं खायचं एकदा दणकून. काय विचार करायचा एकदा गोव्याला आले काय असतंय. चला वापस निघलो आम्ही रूमकडे जायला. उद्या भरपूर फिरायचं तर तुम्ही सकाळी लवकर उठून निघायचं दूधसागरला जायला. कारण दूधसागरला जायला जर उशीर झाला तर यायला संध्याकाळच. व्हिडिओ घेण्यासाठी दोघंच थांबले, बाकी गेले कल्टी मारली, 2 पडले असतील कुठेतरी. आमच्याकडे तर आम्ही दोघंच आलेलो, इथूनच आलेलो आहे. याच गेटवरून कलंगूट बीचला याच गेटवर मोठं तिथे आल्यावर तुम्हाला भरपूर बघून त्याला टॅटो काढा, काय नाही करा, जाऊन करा, पण काय करू नका. टॅटो वगैरे काढायचं आहे. तर चांगल्या फोटोज नंतर आपल्या काही सेवा वगैरे बदलत नाही. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मराठी ब्लॉगर. धन्यवाद. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये.